नमस्कार. जय महाराष्ट्र. ECM पॉलिटिकल कॅम्पेनिंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झालेला आहे आणि तब्बल 25 वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर महाड नगर परिषदेवरती शिवसेनेचा भगवा फडकलेला आहे. आपल्यासोबत स्वतः मंत्री महोदय आमदार श्री भरतशेठ गोगावले साहेब उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात की त्यांची काय प्रतिक्रिया आहे. साहेब, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम तुमचं अभिनंदन करतो. जवळपास 25 वर्षानंतरच्या प्रदीर्घ कालखंडानंतर भगवा आपल्याला महाडमध्ये पाहायला मिळतोय. आपली प्रतिक्रिया काय? पहिलं मी माझ्या महाडकर जनतेचं अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला 25 वर्षानंतर ही सत्ता आमच्या ताब्यात दिलेली आहे. एक नगराध्यक्ष आणि 8 नगरसेवक अशी आम्हाला त्यांनी सत्ता दिलेली आहे. तर आता जे आत्तापर्यंत आम्ही केलेली विकास कामं, लोकांना सामोरं जाणं, एकनाथ शिंदे साहेबांनी महाडवरती केलेले अनंत उपकार की ज्या विकास कामाच्या माध्यमातून, आणि त्यामुळे जनतेने आम्हाला स्वीकारलेलं आहे. त्याबद्दल मी जनतेचा आभारी आहे. विरोधकांनी सुद्धा ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. आपल्या काही उमेदवारांचा पराभव अतिशय काही थोडक्या मतांनी झालेला आहे. त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? थोडक्या मताने पराभव झालेलं दुःख होतं. कारण काय, आमचे एक उमेदवार 7 मताने, एक 14, एक 18, दुसरा एक 4 मताने असे त्यावेळेला होतं. त्यावेळेला मग ते दुःख होतं. आमच्या 4 सीट्या कमी फरकामध्ये गेल्या आणि त्या कमी फरकाने गेलेल्या सीट असल्यामुळे थोडीशी अडचण निर्माण होतेच. आपण जर पाहिलं तर समोरून युती म्हणून निवडणूक लढत होते, परंतु आपण एकतर्फी निवडणूक लढत होतात. तरी एकतर्फी निवडणूक लढून सुद्धा आपला स्ट्राईक रेट हा मागच्यापेक्षाही चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. त्याबद्दल काय वाटतंय? आम्ही राजे शिवछत्रपती महाराजांचे मावळे, बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. एकनाथ शिंदे साहेबांचे खंदे समर्थक म्हणून आम्ही काम करतोय. जे आमचे नेते मनापासून काम करतात, गोरगरिबाला सामोरं जातात आणि त्या माध्यमातून आम्ही काम करतोय. काय हवेतून चालत नाही, आम्ही जमिनीवरनं चालतो. आमचं नेहमी म्हणणं आहे, एखाद्याला जर काही चूक झाली तर त्याने माफी मागावी. पण आमची पद्धत आहे की चुकलो तर आम्ही 4 वेळा माफी मागू. पण जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत आम्ही झुकत नाही. हा आमचा शिरस्ता आहे आणि त्या उक्तीप्रमाणे आम्ही आज महाडवरती भगवा फडकवला. त्याचप्रमाणे श्रीवर्धनवरती पण आम्ही चमत्कार केलेला आहे वेगळ्या स्वरूपातून. आमच्याकडं खालापूर म्हणजे खोपोली आलेली आहे, त्यानंतर माथेरान आलेलं आहे. तर अशा प्रकारे आमची घोडदौड चालू आहे आणि कोकणामध्ये जवळजवळ 1 नंबरला आम्ही आहोत पूर्ण कोकणामध्ये. 2 नंबरला भारतीय जनता पार्टी आहे, 3 नंबरला NCP आहे. तर अशा प्रकारचं काम आहे. आम्ही काम करणारे लोक आहोत, गोरगरिबाला सामोरं जाणारे लोक आहोत आणि म्हणून करता आज आम्हाला एवढं मोठं यश मिळालं. महाडकरांनी आपल्यावरती जो विश्वास दाखवलेला आहे, त्याबद्दल आपण महाडकरांना काय आवाहन कराल? त्यांचे पहिले मी आभार मानतो. कारण जे आम्ही काम करतोय त्याची पोचपावती त्यांनी आम्हाला दिलेली आहे. आता जी काही उर्वरित राहिलेली थोडीफार कामं आहेत ती पण आम्ही पूर्ण करू आणि महाड हे वेगळ्या स्वरूपाचं आम्ही करून दाखवू. धन्यवाद शेठ. आपल्यासोबत होते मंत्री आणि आमदार श्री भरतशेठ गोगावले साहेब आणि त्यांनी विकासाच्या मुद्द्यावरती 25 वर्षानंतर महाडमध्ये शिवसेनेचा भगवा फडकलेला आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र.